वसा अरे बरे दिवसात सुधाकर दिसत नाही. त्याच्या मुलाने ताप देऊन ठेवलाय. का काय झालं? त्याला कंपनीचा एमडी व्हायचा होता. सुधाकर नाही म्हणाला तर त्याने थेट कॉम्पिटिटरशी हात मिळवणी केली आणि बापाला दिला सोडून. अरे वाईट झालंय. पण सुधाकरला अजून एक मुलगा आहे ना? हो, दिलीप आहे, पण तो सख्खा नाही, मानसपुत्र आहे. असे ना, पण सुधाकरच्या संस्काराखाली वाढलाय. त्याला खूप मानतो म्हणजे त्याच्याच आदर्शावर चालतो. कंपनीचं नाव मोठं करतोय. म्हणजे सखा पोरगा उलटला, पण दिलीप नाव राखतोय. मानलंय त्याला. अरे त्यांना महाराष्ट्राच्या प्रगतीची वाट अपेक्षित होती. तीच पकडली तर ते मात्र तुला घालत नाही. अरे म्हणजे तुला माहिती आहे, परवा माझा मुलगा समुद्री महामार्गाने एका दिवसात संभाजी नगरला जाऊन आला. हा आपल्या काळात होतं काय रे हे शक्य? अहो काका, साहेब आले आणि बुलेट ट्रेनचं काम मार्गी लागलं. मेट्रो, अटल सेतू, भन्नाट, पोर्ट होल्स केवढे कमी झालेत. साहेबांनी पाहिलेले स्वप्न हे सर होतं. महाराष्ट्र नंबर 1 झाला पाहिजे आणि त्यांच्या मोदीच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच साहेबांनी त्यांच्या साथ दिली, ज्यामुळे आज महाराष्ट्राचं रूप बदलतंय, सुंदर, सक्षम होतंय. खरंच आज जाणवलं मलाही. ज्याला बाप मानलं त्याच्या वसांना उत्ताना माता साहेबांनी कधीही टाकला नाही. त्यांच्या संस्काराला जागला. फक्त त्यांच्याच हाती महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित आहे.